नमस्कार, मी महेश चिपलकर. सर्वप्रथम महेश डिजिटल यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आणि सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बैलपोळ्याच्या शुभ मुहूर्तावर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत रिक्रुटमेंट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजेच NTPC ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी भरती निघालेली आहे. त्यात वेगवेगळ्या पोस्ट त्यांनी दिलेल्या आहेत. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट, असिस्टंट कम टायपिस्ट, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, त्याच्यानंतर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क म्हणजे TC. अशा ह्या वेगवेगळ्या पोस्ट त्यांनी दिलेल्या आहेत. काही पोस्ट ग्रॅज्युएट लेवलवर आहेत, काही पोस्ट 12वी वर येतात. म्हणजेच ग्रॅज्युएट पोस्ट आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट पण आहेत. अंडर ग्रॅज्युएट्स म्हणजे जे 12वी पास विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. चला तर आपण सर्व ग्रॅज्युएट लेवलचे जे पोस्ट आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी वरच्या जे पोस्ट आहेत त्या सर्व पोस्टची आपण माहिती घेऊ. आता हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म फक्त ऑनलाईन तुम्ही काय करू शकता, भरू शकता. ओन्ली ऑनलाईन. तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकत नाही. ऑफलाईन म्हणजे जे पोस्टाने फॉर्म पाठवायचे असतील, ती प्रोसेस रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने ठेवलेली नाही. जे विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म सबमिट करतील त्यांचेच फॉर्म काय होणार आहेत, ग्राह्य धरले जाणार आहेत. आता जे ग्रॅज्युएट लेव्हलच्या ज्या पोस्ट आहेत त्याची माहिती आपण घेऊ. इम्पॉर्टंट डेट्स ग्रॅज्युएट पोस्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. ग्रॅज्युएशन म्हणजे BA झालंय, BSc झालंय, BCom झालंय. हे जे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तिन्ही फॅकल्टीमधून जे ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत किंवा YCM मधून असले तरी चालतायत. ज्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे त्यांच्यासाठी हे जे व्हॅकन्सी आहेत त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. आता हे जे ग्रॅज्युएट लेव्हलच्या ज्या पोस्ट आहेत त्याची ॲप्लिकेशन डेट ही 14/9/2024 आहे. म्हणजे जे फॉर्म सुरू होण्याची तारीख आहे ग्रॅज्युएट लेव्हलच्या ज्या पोस्ट आहेत त्याची 14 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन फॉर्म काय होणार आहे तर सुरू होणार आहेत आणि त्याची शेवटची तारीख आहे 13/10/2024 रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 13 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म भरता आपल्याला येणार आहेत. आता ते पोस्ट कोणकोणत्या आहेत ते आपण पाहू. आता ग्रॅज्युएट लेव्हलची जी पहिली पोस्ट आहे कमर्शियल सुपरवायझर. त्याचं जे एज लिमिट आहे ते 18 ते 36 आहे. किती आहे? 18 ते 36 वयोमर्यादा त्यांनी काय केलेली आहे ग्रॅज्युएट लेव्हलच्या पोस्टसाठी दिलेली आहे. त्याच्या टोटल व्हॅकन्सी जे आहेत तिकीट सुपरवायझरच्या 1736 1736 टोटल व्हॅकन्सी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्टेशन मास्टरची जी एज लिमिट आहे ती 18 ते 36 आणि त्याच्या टोटल व्हॅकन्सी ज्या आहेत 994 आहेत. त्याच्यानंतर तिसरी जी ग्रॅज्युएट लेव्हलची जी पोस्ट आहे गुड्स ट्रेन मॅनेजर. गुड्स ट्रेन मॅनेजरची जी पोस्ट आहे त्याची एज लिमिट जी आहे 18 ते 36. त्याच्यानंतर टोटल व्हॅकन्सी येतं 3144. त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंटंट कम टायपिस्ट ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी जी एज लिमिट त्यांनी दिलेली आहे 18 ते 36. त्याच्यानंतर त्याचे ज्युनियर अकाउंटंट, असिस्टंट कम टायपिस्ट जे टोटल व्हॅकन्सी येतं 1507 पदं इथं रिक्त आहेत. त्याच्यानंतर सीनियर क्लर्क कम टायपिस्टची जी एज लिमिट आहे 18 ते 36 आणि टोटल व्हॅकन्सी जे आहेत 732 येतं. अशा टोटल 8113 ग्रॅज्युएट लेव्हलच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्या व्हॅकन्सी आहेत आणि त्यांनी एक खाली नोट दिलेली आहे बघा. अप्पर एज लिमिट include age relaxation of 3 years in age beyond to prescribed age limit as time measured due to COVID-19 pandemic. याचा अर्थ काय होतो तर COVID-19 साथीच्या आजारामुळे मोजण्यात आलेल्या वेळेनुसार विहित वयोमर्यादेच्या पलीकडे 3 वर्षाची सूट त्यांनी काय केलेली आहे दिलेली आहे. म्हणजेच जे समजा काही आता एज COVID-19 च्या पिरियड आहे
कोविड-19च्या पिरियडमध्ये जे एज बार झालेले विद्यार्थी आहेत, 36 वर्षाच्या जास्त ज्यांचं वय झालेलं आहे, त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, 3-3 वर्षाचं काय केलेलं आहे, एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे इथं हे जे 18 ते 36 वय दिलेलं आहे, 18 ते 36 मध्ये 3 वर्ष ॲड करायचे म्हणजे तो विद्यार्थी जो 39 वयापर्यंत फॉर्म काय करू शकतोय, भरू शकतोय. हा पूर्ण सगळ्या पोस्टसाठी त्याचे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट कम टायपिस्ट, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट. त्याच्या 5 पोस्ट आहेत. 5ही पोस्टसाठी 18 ते 36 ऐवजी 18 ते 39 ही काय केलेली आहे त्यांनी वयोमर्यादा वाढवून दिलेली आहे. ठीक आहे. हे समजलं. आता हे झालं ग्रॅज्युएट लेव्हलच्या पोस्ट. आता जे 12वी अंतर्गत पोस्ट सुटलेले आहे म्हणजे अंडर ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहेत 12वी पास त्यांच्यासाठी कोणत्या पोस्ट येतात ते आपण पाहू. पहिली पोस्ट आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क, दुसरी आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, तिसरी आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क. अशा 4 पोस्ट आहेत 12वी अंतर्गत म्हणजे 12वी पास जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या 4 पोस्टवर काय करणार आहेत फॉर्म भरता येणार आहेत. आता कमर्शियल कम तिकीट क्लर्कची जी एज लिमिट आहे 18 चे 36 दिलेली आहे. जाहिरातीनुसार त्यांनी काय केलेली आहे 18 ते 36 दिलेली आहे. त्याच्यानंतर टोटल व्हॅकन्सी कमर्शियल कम तिकीट क्लर्कच्या ज्या टोटल व्हॅकन्सी आहेत ते 2022 आहेत. त्याच्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट याची एज लिमिट आहे 18 ते 33 आणि त्याच्या टोटल व्हॅकन्सी आहेत 361. त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्क 12वी पासची जी तिसरी पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याची एज लिमिट आहे 18 ते 33 आणि टोटल व्हॅकन्सी आहेत 990. त्याच्यानंतर चौथी पोस्ट आहे 12वी वरची ट्रेन क्लर्क त्याची एज लिमिट आहे 18 ते 33 आणि टोटल व्हॅकन्सी आहेत 72. अशा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी पास विद्यार्थ्यांसाठी 3445 व्हॅकन्सी काय आहेत उपलब्ध आहेत NTPC मध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या NTPCच्या ज्या जाहिरात आता सुटलेली त्यामध्ये ग्रॅज्युएट लेवलचे 8113 आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी पास विद्यार्थ्यांसाठी 3445 अशा मिळून 11,558 जागांची काय केलेली आहे रेल्वे अंतर्गत भरती सुटलेली आहे. आता भरपूर दिवसापासून भरती आलेली नव्हती. आता रेल्वेची भरती NTPCची निघलेली आहे. भरपूर विद्यार्थी या भरतीची वाट पाहत होते. त्यांना सर्वांना शुभेच्छा. आता अभ्यासाला लागा. आता अभ्यासाची गरज आहे. तर भरती निघाली आहे त्याच्यामुळं सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करा. आता अभ्यासाला सुरुवात याच्या आधीच करायला पाहिजे होती. पण जरी काही विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण अभ्यासाला सुरुवात केलेली नाही, त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा. आता भरती निघालेले ॲप्लिकेशन फॉर्म भरून होतील, पेपर पण येतील. काही आता टाईम कसा जाणार हे समजणार नाही. त्याच्यामुळे आत्तापासून अभ्यासाला काय करायचे सुरुवात करायची. काही बॅच लावायचे असले तर बॅच घ्या. कसं तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा असला, लेक्चर करायचे असले, कशा पद्धतीने करा. पण सध्या अभ्यासाला काय करा तुम्ही सुरुवात करा. आता पुढचे जे लेक्चर आहे, पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सिलेबस बद्दल माहिती सांगणार आहे. आता हे जे अंडर ग्रॅज्युएट जे 12वी अंतर्गत ज्या पोस्ट निघालेल्या आहेत, त्या 12वी अंतर्गत ज्या पोस्ट आहेत त्याची जी ॲप्लिकेशन डेट आहे ती 21/9/2024 आहे. किती आहे? 21/9/2024 म्हणजे त्याची स्टार्टिंग डेट आहे फॉर्मची 21 सप्टेंबर 2024 आणि क्लोजिंग डेट आहे 20 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत. तर ग्रॅज्युएट लेव्हल आणि अंडर ग्रॅज्युएट लेव्हल या दोन्ही फॉर्मची ॲप्लिकेशन आणि एंडिंग डेट ही वेगवेगळी आहे. हे लक्षात घ्या इथं. आता ग्रॅज्युएट लेव्हलची जी पोस्ट आहे त्याची स्टार्टिंग डेट आहे 14/9/2024 म्हणजे 14 सप्टेंबर 2024 पासून ग्रॅज्युएट लेव्हलचे जे पोस्ट आहेत त्याची ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होणार आहेत आणि त्याची एंडिंग डेट आहे ग्रॅज्युएट लेव्हलची 13 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत. हे झालं ग्रॅज्युएट लेव्हलचं. आणि जे अंडर ग्रॅज्युएट लेव्हलच्या ज्या पोस्ट आहेत 12वी अंतर्गत ज्या पोस्ट आहेत त्याची ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट आहे म्हणजे फॉर्म सुरू होण्याची जी तारीख आहे
ती 21/9/2024 आहे. म्हणजे 21 सप्टेंबर 2024 पासून अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी अंतर्गत जे फॉर्म सुटलेले आहेत त्याची तारीख आहे सुरू होण्याची आणि त्याची एंडिंग डेट आहे म्हणजे ते फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख आहे 20/10/2024 रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 20 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत 12वी अंतर्गत म्हणजे अंडर ग्रॅज्युएट जे ॲप्लिकेशन आहेत ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आता फी स्ट्रक्चर बघू. अ, हां आणि महत्त्वाची सूचना जी ग्रॅज्युएट लेव्हलसाठी जे 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. तेच एज रिलॅक्सेशन ते जे जे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण ठेवलेलं आहे. म्हणजे आता इथं जे ग्रॅज्युएटमध्ये 1836 ऐवजी 18 ते 39 झाले. त्याचप्रमाणे इथं अंडर ग्रॅज्युएटमध्ये 18 ते 33 ऐवजी आता काय होणार 3 वर्ष त्याच्यात वाढून 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता. ग्रॅज्युएटमध्ये 18 ते 36 ऐवजी 18 ते 39 आणि अंडर ग्रॅज्युएटमध्ये 18 ते 33 ऐवजी 18 ते 36, 33, 34, 35 आणि 36. 36 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता ॲप्लिकेशन फिल करू शकता. त्याच्यानंतर आता ॲप्लिकेशनसाठी फी किती आहे ते आपण इथं पाहू. एक्झामिनेशन फी फॉर ऑल कॅन्डिडेट्स ₹500 आणि जे एस-सी, एस-टी, सर्व्हिसमेन, पी-डब्ल्यू-डी, फिमेल ट्रान्सजेंडर, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हे जे विद्यार्थी येतं यांच्यासाठी ₹250 फी ठेवलेली आहे. आणि त्यांनी असं पण सांगितलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ₹500 फी भरलेली आहे, त्यांची ₹400 फी रिफंड करण्यात येणार आहे. पण कधी? जेव्हा ते सी-बी-टी एक्झाम ॲपिअर होतील. जे विद्यार्थी सी-बी-टी एक्झाम पहिली सी-बी-टी एक्झाम जी आहे ती ॲपिअर होतील, त्यांची ₹400 फी काय करणार आहे? रिफंड करणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी ₹250 फी भरलेली आहे, त्यांची पूर्ण 250चे ₹250 जी फी आहे, ती काय होणार आहे? रिफंड होणार आहे. पण कधी? ते विद्यार्थी जर सी-बी-टी पास झाले तर. सी-बी-टी पास झाले तरच ती फी काय होणार आहे? रिफंड होणार आहे. अन्यथा रिफंड होणार नाही. त्यांनी the only candidate who attend CBT will get refused their examination fee maintain above असं यांनी काय केलेलं आहे नोट्स यांनी दिलेली आहे. अशा पद्धतीने जी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत ही भरती निघालेली आहे त्याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता थोडक्यात परत सांगतो हे जे फॉर्म येतं हे ऑनलाईन फॉर्म येतं. टोटल व्हॅकन्सी आहेत 11,558 त्यात 8,113 व्हॅकन्सी ग्रॅज्युएट लेव्हलच्या येतात आणि 3,445 व्हॅकन्सी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी अंतर्गत येतात. जी ग्रॅज्युएट लेव्हलच्या पोस्ट येतात त्याच्यात 14/9/2024 म्हणजे 14 सप्टेंबर 2024 ला फॉर्मची स्टार्टिंग डेट आहे आणि 13 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्मची एंडिंग डेट आहे. त्याचप्रमाणे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी अंतर्गत जी भरती सुटलेली आहे त्याची स्टार्टिंग डेट आहे 21 सप्टेंबर 2024 आणि क्लोजिंग डेट आहे 20 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत. इथपर्यंत मला वाटतंय तुम्हाला समजलं असेल. आता याचा जो सिलेबस आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचा भरतीचा जो सिलेबस आहे एन-टी-पी-सीचा तो तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहे सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे महाराष्ट्र शासनाअंतर्गत राज्य सरकार किंवा केंद्र सरकारांतर्गत ज्या वेगवेगळ्या नवीन-नवीन योजना निघतात, त्या नवनवीन योजनेचे पण व्हिडिओ अंतर्गत मी माहिती देत असतो. त्यासाठी नवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन असतं, त्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून द्या. जेणेकरून मी जे नवीन-नवीन व्हिडिओ या चॅनलवर टाकणार आहे, त्याबाबत तुम्हाला काय होतं मग नोटिफिकेशन भेटत जातं. आणि जे आपलं WhatsAppचं जे चॅनल आहे, महेश डिजिटल नावाने जे WhatsAppला मी चॅनल तयार केलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही महेश डिजिटल YouTube चॅनल आणि ते आपलं जे WhatsApp चॅनल, ते WhatsApp चॅनल पण जॉइन करून घ्या. त्या WhatsApp चॅनलवर मी हे जे
पी-डी-एफ स्वरूपाची जी माहिती असते, ती पी-डी-एफ स्वरूपाची माहिती आणि वेगवेगळ्या नवीन योजना आहेत. योजनांच्या लिंक वगैरे मी काय करत असतो ते WhatsApp चॅनलवर सेंड करत असतो. त्यामुळे पण तुम्हाला थोडीफार मदत होऊ शकते. तर आता या लेक्चरमध्ये आणि भेटूया नवीन लेक्चरमध्ये. आता नवीन पुढचं जे लेक्चर आहे ते मी सिलेबसवर तयार करणार आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे नवीन लेक्चर मी टाकणार आहे त्याची नोटिफिकेशन भेटेल. अ, तर ठीक आहे. धन्यवाद.